नाशिकचं ते खळबळजनक TCS प्रकरण तुम्हाला आठवत असेलच. एका नामांकित कंपनीत धर्मांतराचं जाळं विणलं जात होतं. पोलीस ॲक्शन मोडमध्ये होते. 6 जणांना बेड्या ठोकल्या गेल्या होत्या. पण या सगळ्यांची मास्टरमाइंड निदा खान मात्र गायब होती. नाशिक पालथं घातलं, मुंब्रा गाठलं, पण निदा पोलिसांना सापडत नव्हती. पण 7 मेला या प्रकरणात एक ट्विस्ट आला. निदा खान सापडली, या प्रकरणातले एक एक पदर उलगडत गेले. निदा सापडली ती छत्रपती संभाजीनगरमध्ये. पण त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ती ज्या घरात सापडली होती ते घर होतं MIMचे नगरसेवक मतीन पटेलचं. इतकं गंभीर प्रकरण, संशयित फरार आणि अशा संशयित आरोपीला आश्रय कोणी दिला तर एका लोकप्रतिनिधीनेच. नाशिक पोलिसांनी सिक्रेट ऑपरेशन राबवलं आणि निदाचा पत्ता लागला. निदाला लपवून ठेवणारे नगरसेवक चौकशीच्या फेऱ्यात आले. या प्रकरणात आता मतीन पटेल केवळ संशयित नाहीत तर अधिकृतपणे सह आरोपी आहे. कोण आहे मतीन पटेल? त्याचं जुन्या व्हिडिओचं प्रकरण नेमकं काय आहे? नाशिकच्या प्रकरणात याचा किती हात आहे आणि आता त्याचं नगरसेवक पद जाण्याची चर्चा का सुरू झाली आहे, हे सगळं डिकोड करूया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. निदा खान नाशिकच्या TCS कंपनीत घडलेल्या धर्मांतर प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी होती. पीडित मुलींमध्ये निदाने कंपनीत एक प्रकारची दहशत निर्माण केली होती. ती हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांना इस्लाम धर्माबद्दल माहिती देणं, नमाज पठणाचे व्हिडिओज दाखवणं आणि हिंदू धर्माबद्दल तिरस्कार निर्माण करणं अशी कामं करत असल्याचा आरोप तिच्यावर आहे. ऑफिसमध्ये काम करताना किंवा बाहेर जाताना तिने काही मुलींना बुरखा घालण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. एका पीडित मुलीचं नाव बदलून तिने हानिया असंही केलं होतं. शाकाहारी हिंदू मुलींच्या ताटात मुद्दाम मांसाहार टाकणं किंवा त्यांना मांसाहार खाण्यासाठी भाग पाडणं असे गंभीर आरोप तिच्यावर आहेत. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा निदा खान फरार झाली. तिने कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात ती 3 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगितलं होतं. पण कोर्टाने तिच्यावर असलेले आरोप समाजासाठी घातक मानत तिचा जामीन फेटाळला होता. तेव्हापासून पोलीस तिच्या मागावर होते. दरम्यान पोलिसांना एक CCTV फुटेज मिळालं, ज्यात निदा तिच्या मावशीसोबत जाताना दिसली. पोलिसांनी मावशीच्या फोनचं लोकेशन ट्रॅक केल्यानंतर पोलिसांना एक लोकेशन मिळालं, छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातल्या कौसर पार्कचं. नाशिक पोलिसांनी वेषांतर करून या ठिकाणी पाळत ठेवली. तेव्हा निदा खान याच ठिकाणी असल्याची खात्री पोलिसांना पटली. ती ज्या घरात राहत होती ते घर मतीन पटेलचं असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. पोलिसांनी छापा टाकला, निदा खान तिथे सापडली आणि नाशिकच्या प्रकरणात आणखी एक संशयित वाढला, मतीन पटेल. मतीन पटेल हा छत्रपती संभाजीनगरमधील MIMचा वॉर्ड क्रमांक 9 मधला नगरसेवक. तो माजी खासदार इम्तियाज जलील यांचा कट्टर समर्थक मानला जातो. काही महिन्यांपूर्वी शहागंज भागात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना मतीनने थेट महापालिका अधिकाऱ्यांनाच दमदाटी केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. अशातच मतीन पटेलचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो एका महिलेसमोर व्हिडिओ कॉलवर आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत होता. मतीनने तेव्हा हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा केला. पण आता एका पीडित महिलेनं मतीन पटेल विरोधात तक्रार केली आहे. मतीनने लग्नाचं आमिष दाखवून तिचं शोषण केलं आणि तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला ते व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. थोडक्यात सांगायचं तर मतीन पटेलवर अशा प्रकारचे आरोप असल्यानं पोलिसांचा संशय बळावला. शिवाय हे नाशिकचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं. निदा खान फरार आहे हे त्याला माहिती होतं, तरीही त्याने पोलिसांना कळवण्याऐवजी तिला आश्रय दिला. म्हणूनच पोलिसांनी मतीन पटेलला गुन्हेगाराला आश्रय देणे या कलम 212 नुसार सह आरोपी केले. या प्रकरणात नाव गोवलं गेल्यानंतर पोलिसांनी मतीन पटेलचं घर त्यानं कधी घेतलं, निवडणूक अर्जात संपत्तीच्या दाखल्यात त्या घराचा तपशील जोडलाय का, हे घर अधिकृत आहे का, हे सगळं तपासलं. मतीन पटेल याचं घर, ऑफिस आणि कौसर पार्कचा बंगला ही 3ही बांधकामं अनधिकृत असल्याचं उघड झालं. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घरही बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलेलं होतं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं त्या घराला नोटीस दिली आहे. 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशाराही महापालिकेनं दिलाय. सोबतच त्यांचे नारेगाव परिसरातील दुसरं राहतं घर आणि नारेगाव परिसरातील त्याच्या ऑफिसलाही अतिक्रमणाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचं नगरसेवक पद देखील रद्द करण्याची प्रक्रिया
सुरू केल्याचं महापौरांनी सांगितलंय. या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.